पूर्व प्राइम मिनिस्टर चंद्रशेखर जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पूर्व प्राइम मिनिस्टर चंद्रशेखर जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। प्रधानमंत्री चंद्रशेखर जी यांची जन्मशताब्दी आज या ठिकाणी रवी भवनला करण्यात आली आणि याचे मुख्य सूत्रधार आमचे समृद्ध विदर्भ समृद्ध भारतचे संचालक आदरणीय गोविंद पोद्दारजी यांनी हा पुढाकार घेतला। यांची जयंती सगळ्या देशामध्ये होणार आहे, पण एक आपल्या नागपूर शहरामध्ये त्यांची जयंती साजरा करण्याचं काम आदरणीय पोद्दारजी यांनी केलं आणि यांनी त्यांचे विचार चंद्रशेखरजींचे विचार आज देशातल्या सर्व तरुण मुला मुलींपर्यंत पोहोचले पाहिजे, हा एक आमचा उद्देश होता। जरी या ठिकाणी युवा वर्ग नसला तरी आपल्या माध्यमातून युवांपर्यंत त्यांचे विचार कसे जातील याची पूर्ण या ठिकाणी माहिती देण्यात आली। मोठे मोठे मान्यवर सगळ्या स्टेटमधून आले, काही MP मधून, झारखंड आणि 3-4 स्टेटमधून इथे त्यांचे विचार घेऊन त्यांच्या त्या जन्मशताब्दीचं जे आयोजन होतं ते आयोजक सुद्धा या ठिकाणी होते। आम्ही सह आयोजक समृद्ध विदर्भ समृद्ध भारत। मी त्यावर थोडं सांगते कारण की चंद्रशेखरजींवर बरेच लोक बोललेले आहेत आणि खूप माहिती मिळाली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखं आहे असं मला वाटते। कारण की त्यांनी किसान, युवा आणि महिला सक्षमीकरण ह्यावर खूप भर दिला आणि देशातील शेतकऱ्यांचा कसा विकास होईल आणि मुलांचा कसा विकास होईल आणि सगळं हे समतेच्या माध्यमातून होईल, हा त्यांचा विचार आज लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। कारण की आता आपण देशामध्ये बघतोय की ती अराजकता निर्माण झाली आहे आणि हे विषमता आपल्याला कुठेतरी थांबवली पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन ही आपल्याला थांबवता येईल। तर त्या निमित्ताने आपण त्यांचे 100 पूर्ण देशामध्ये 100 जन्मशताब्दीचे कार्यक्रम घेणार आहोत। तर ह्या माध्यमातून नक्कीच एक चांगला संदेश मिळेल की ते जनसामान्यापर्यंत, आता आम्ही त्यांच्याबद्दल ऐकलो तर ते त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या लग्नामध्ये स्वतः प्लेट म्हणजे देण्याचं सुद्धा काम केलं आणि स्वागत कक्षावर उभी राहून त्यांनी या माझाच प्रोग्राम आहे आज असे नेते आपल्याला बघायला मिळणार नाही। तर ही एक आता काळाची गरज आहे। नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि जनतेमध्ये जर त्यांचा जर समन्वय असेल तर आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत जातील। आज बेरोजगारी एवढी वाढली आहे, गगनाला मिळलेली आहे, पण त्यावर कोणालाही बोलायला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नाही। त्यामुळे आता हे एवढं मोठं आंदोलन आपल्या जयंतीने देशामध्ये केलं आणि हे आवश्यक होतं। हे आंदोलन आवश्यक होतं कारण की जोपर्यंत आपली एकता निर्माण होणार नाही, त्या झंजीवरनी आपल्याला एकतेचा संदेश दिला। सर्व धर्माचे लोक, सर्व समाजाचे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी न्याय मागितला आणि तो थोड्या का प्रमाणात होईना मिळाला। तर माझा सगळ्यांना हा संदेश आहे की जसा पहिले आपण म्हणत होतो की बुजुर्गांपासून शिकण्यासारखं आहे, पण आजच्या पिढीला मुलांपासून शिकण्यासारखं आहे। तर त्यांची जी एकता आणि हे संघटन बघून आम्हाला सुद्धा आणि आमचे चंद्रशेखरजी पूर्व प्राइम मिनिस्टर चंद्रशेखरजी यांचे विचार कुठेतरी समन्वय असतील असं मला वाटते। तर आपल्याला त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि आमचा समृद्ध भारत प्रयत्नशील आहे। आमचे आदरणीय पोद्दारजी पूर्ण देशामध्ये आणि विदेशात सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून सगळे सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांना रोजगार कसा मिळेल, महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, महिलांना समान संधी कशी मिळेल, किसान आत्महत्या कशा थांबतील आणि सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या समृद्ध भारतमध्ये घेतलेले आहेत। आज आम्ही समृद्ध विदर्भ इथे आहे आणि आमची एक शाखा आताच उत्तर प्रदेशला उघडली, तर समृद्ध उत्तर प्रदेश समृद्ध भारत असं आम्ही प्रत्येक स्टेटमध्ये आमचे कार्य जे आम्ही इथे नागपूर शहरापासून सुरुवात केली आहे। आम्ही इथं 1000 महिलांना आताच रोजगार दिले एका वर्षामध्ये। तर ह्याप्रमाणे मुलांना आणि सुशिक्षित जे तरुण पिढी आहे त्यांना आणि सगळ्यांना गरज आहे कारण की नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे रोजगाराशी जोडणे ही गरज आहे काळाची। तर आमचा समृद्ध भारत पूर्ण प्रयत्नशील आहे। देशात विदेशात आम्ही त्याच्या शाखा उघडणार आहोत। धन्यवाद।
हमारे 9th फॉर्मर प्राइम मिनिस्टर चंद्रशेखर जी थे। उनकी जन्म शताब्दी पे ये प्रोग्राम लिया गया और जो चंद्रशेखर जी थे उनका जन्म 17 अप्रैल 1927 को उत्तर प्रदेश के बलिया में हुआ था। वो एक किसान परिवार में जन्मे थे। फिर उन्होंने मास्टर्स इन पॉलिटिकल साइंस की डिग्री इलाहाबाद यूनिवर्सिटी से ली थी और उसके बाद वो राजनीति में आ गए। चंद्रशेखर जी जो थे वो डेमोक्रेसी को सपोर्ट करते थे। चंद्रशेखर जी ने समाजवाद को बहुत बढ़ावा दिया। चंद्रशेखर जी से यूथ बहुत इंस्पायर हुआ था। चंद्रशेखर जी यंग टर्क कहलाते थे। चंद्रशेखर जी ने पदयात्रा भी निकाली थी, जिसमें वो गांव-गांव घूमे थे, किसानों से, मजदूरों से जमीन पर आके उन्होंने उनके प्रॉब्लम्स पूछे थे और सॉल्व करने की कोशिश की थी। जब 1991 में चंद्रशेखर जी प्राइम मिनिस्टर बने थे, तब भारत, हमारा देश आर्थिक प्रॉब्लम से जूझ रहा था। तो उसका उन्होंने मनमोहन सिंह के साथ मिलकर उसका निवारण निकाला था। और चंद्रशेखर जी ने हमेशा डेमोक्रेसी को सपोर्ट किया है। उनका मानना था कि राजनीति पारदर्शी होना चाहिए। राजनीतिक जो निर्णय लिए जाते हैं वो उसमें पब्लिक को बता के लेना चाहिए। तो आज हमें चंद्रशेखर जी के विचारों पे चलना चाहिए, क्योंकि आज जिस तरह से देश की परिस्थिति है, प्रॉब्लम में है, परेशानी में है, तो हमें अपने अंदर चंद्रशेखर जी की तरह सोच, विचार और ऊर्जा लाना चाहिए। पूर्व प्राइम मिनिस्टर चंद्रशेखर जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पूर्व प्राइम मिनिस्टर चंद्रशेखर जी अमर रहे,